आणि अनेकांना माहिती असेल, पण अजित पवारांचे माझे अत्यंत प्रेमाचे वेगळे संबंध होते. त्यांच्यावर मी जेवढी टीका केली तेवढी कोणीच केली नसेल. आणि तरीही आमचं नातं अत्यंत प्रेमाचं, त्या सगळ्या टीकेच्या पलीकडचं असं नातं होतं. त्यामुळे अजितदादांबद्दल बोललं पाहिजे, हा एक मुद्दा होता. दुसरं असं की भैयासाहेब हे माझे फार जुने मित्र आहेत आणि राजकारणामध्ये राहूनही वाचन, लेखन, अभ्यास हे सांभाळणार आणि आपण लोकांना उत्तरदायी आहोत अशी भूमिका असणारे फार कमी राजकीय नेते महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी अमरसिंह पंडित एक आहे. त्यामुळे काही मित्रांचं मी नेहमी सांगत असतो की काही मित्रांची विनंती हा आदेश असतो. त्यामुळे त्यांनी विनंती केली आमच्या अमृतच्या माध्यमातून आणि मी लगेच येण्याचं मान्य केलं. हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरं म्हणजे या परिसरात यायला मला तसंही आवडतं. बीडची एकूणच ओळख सध्या महाराष्ट्रामध्ये का अशी आहे मला कळत नाही. ही ओळख पुसून टाकण्यासाठी आणि नवी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. आणि गेवराईमध्ये मगाशी उल्लेख झाला, मी यापूर्वी पण आलो होतो. मी जेव्हा गेवराईत आलो तेव्हा माझे डॉक्टर गणेश मोहिते नावाचे मित्र आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की सर तुम्हाला गेवराईत यायचं आहे. ते म्हटलं गेवराई हे नाव मला फार आवडतं. म्हटलं सर नावामध्ये रिदम आहे गेवराई, असं छान. पण म्हटलं गेवराईमध्ये मी भाषण करणार, कुणी ऐकेल का? आणि मागच्या वेळी मी व्याख्यानाला आलो आणि माझ्या लक्षात असं आलं की आमच्या पुण्यातल्या पेठेत सुद्धा एवढे सुज्ञ सुजान श्रोते नसतील जेवढे गेवराईमध्ये आहेत. आणि असे श्रोते असतील तर बोलताना मजा येते. मी नेहमी सांगतो की गाणं असो किंवा भाषण असो, काही असो, मैफल ही दुतर्फा असते. एकटा गायक ते रंगवत नाही. जेव्हा श्रोते असतात तेव्हा अरे हा मग पुढे काहीतरी. तर मध्यंतरी मी एका ठिकाणी भाषणाला गेलो होतो. मी भाषण सुरू केलं, मी बोलतोय, विनोद केले, आवेशपूर्ण वाक्य वापरलं. काय प्रॉब्लेम काय झालं? 1.5 तास बोललो आणि शेवटी थकून बंद केलं भाषण की आता फार झालं. आणि झाल्यावर मला म्हटले काय उत्तम बोलला हो तुम्ही. अरे म्हटलं बोलताना जरा कळलं असतं मला तर बरं झालं असतं. त्यामुळे दाद सुद्धा कशी द्यावी हे गेवराईकरांना नीट माहिती आहे. मला असं वाटतं की या निमित्तानं आज तिथे येत असताना खरं म्हणजे अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण बोलतो आहोत आणि दादांची जयंती साजरी करावी लागेल हे खरं म्हणजे काही वाटण्याचं अजिबातच कारण नव्हतं. तर मला आठवतं की अजितदादांचं जाणं जेव्हा अजितदादा गेले त्यानंतर जवळपास महिन्याभर मी स्वतः धक्क्यामध्ये, त्यानंतर सुद्धा म्हणजे आजही जेव्हा आठवण येते तेव्हा त्या धक्क्यातून सावरणं फार कठीण. दादांना मुळात सकाळी धक्के द्यायची फार सवय होती, पहाटे. मला आठवतं की महाविकास आघाडी सरकार आता स्थापन होणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा शरद पवारांनी केली. आम्ही ती बातमी केली हेडलाईन. तेव्हा मी दिव्य मराठीचा राज्याचा मुख्य संपादक होतो आणि मुंबईमध्येच मी ठाण ठोकून होतो सरकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. आम्ही बातमी केली हेडलाईन की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. सकाळी 6:30-7 वाजता माझ्या हॉटेलवर अंक आला असेल आणि मी झोपलेलोच होतो. 8 वाजता मला अचानकपणे उठवलं माझ्या एका सहकार्यानं, तो पण माझ्यासोबत हॉटेलमध्ये होता. त्यानं मला उठवलं आणि म्हटलं सर तुम्हाला कळालं का? म्हटलं काय झालं? तर म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री. अरे म्हटलं भेट लागलं का तुला? आत्ताशी कुठे जरा महिन्यात जरा झालंय काहीतरी बरं, आता काहीतरी सांगू नको. सर खरंच बघतोय. तर अजित पवारांनी शपथ घेतली आणि अजित पवारांना कायम चिडवायचो की अजित दादा काय पहाटे पहाटे तुम्ही शपथ घेतली. आणि दादा मला पुन्हा तेवढ्याच खर्चामध्ये सुनावायचे, संजयराव पहाटे नाही सकाळी 8:30. आणि त्यांना मी गमतीने म्हणायचो की सकाळी 8:30 ही आमची पहाटच असते. असे धक्के द्यायची दादांना सवय होती. आणि त्या दिवशी मला आठवतं मला माझ्या वृत्तसंपादकाचा फोन आला. मी झोपलेलो होतो आणि झोपेत फोन घेतला आणि म्हटलं काय रे? पण सर बारामतीला कोणाला पाठवा? कशाला पाठवायचं बारामतीला कोणाला? मला वाटतं की जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काही, पण आपला रिपोर्टर आहे बारामतीमध्ये, वेगळ्या फोटोग्राफरची किंवा कोणाची गरज नाही. सर तुम्हाला माहीत नाही का? म्हणतं काय झालं? म्हटलं अजितदादा गेले. तर मला म्हणजे डोक्यातच नाही, अजितदादा गेले म्हणजे मला वाटतं अजितदादा बारामतीत गेले. म्हणजे अजितदादा बारामतीत नेहमीच जातात, तर नवीन काय? तो म्हणा सर अजितदादा गेले. आणि त्याच्यानंतर जो धक्का मला बसला की अजितदादांच्या शिवाय महाराष्ट्र. मला सांगू का, काही माणसांचं महत्त्व, मी नेहमी असं म्हणतो की काही लोकांचं महत्त्व हे प्रभावात कळतं.
काही लोकांचं महत्त्व हे दबावातनं कळतं आणि काही लोकांचं महत्त्व अभावातनं कळतं. अजित पवार काय होते हे अजित पवार गेल्यानंतर त्या अभावातून कळत आहे की अजित पवार हा किती मोठा नेता महाराष्ट्राचा गेलेला. काय होतं माहिती का, बाप जातो तेव्हा पोरांना फार अंदाज नसतो की किती मोठा माणूस गेलेला आपला. 13व्याला पोरं सगळ्यांना आपलं आरात काय जेवण करा वगैरे म्हणतात. कालांतरानं कळायला लागतं की आपण नक्की काय गमावले. अजित पवारांसारखा माणूस घडण्यासाठी खरं म्हणजे कित्येक वर्ष लागतात, 2, 3, 4, 5 दशकं लागतात. असा माणूस आकस्मिकपणे जातो तेव्हा ती महाराष्ट्राची, देशाची, आपल्या सगळ्यांची फार मोठी हानी असते. मी कायम सांगत आलेलो आहे, अजित पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या स्कूलचे शेवटचे विद्यार्थी. यशवंतराव चव्हाणांचं स्कूल जे होतं ते स्कूल काय होतं माहिती आहे का? यशवंतराव चव्हाणांचं स्कूल, ते स्कूल असं होतं, संवाद, समन्वय, संघर्ष याच्यातनं राजकारण करायचं. म्हणजे आदर्शवाद होता का? आदर्शवाद होता, पण असा आदर्शवाद नव्हता की निवडणूक हरतील. मी कम्युनिस्टांप्रमाणे किंवा आणखी कोणाप्रमाणे निवडणूक जिंकायची, तेवढा व्यवहार्य दृष्टिकोन असला पाहिजे. पण शेवटी निवडणूक जिंकून करायचं काय? सर्वसामान्य माणसांच्या सोबत आपण असलं पाहिजे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असला पाहिजे. निवडणूक लढवायची, जिंकायची, हरायची, पण जिंकलेले हरलेले दोघंही एकत्र येणार आणि सर्वसामान्य माणसांसाठी काम. आणि त्यामध्ये सर्वसमावेशक राजकारण, सगळ्या जातींचं, सगळ्या धर्मांचं, सगळ्या गोतावळ्यांचं, सगळ्यांना सोबत घेत आपल्याला निवडणुकीमध्ये जिंकायचं आहे. आपल्याला वेगवेगळी पदं मिळवायची आहे. आपल्याला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे, संरक्षण मंत्री व्हायचे, पंतप्रधान व्हायचं आहे, हे सगळं करायचं आहे. पण या सगळ्याचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे असं मानणारं जे स्कूल आहे ते यशवंतराव चव्हाणांचं स्कूल. त्या यशवंतराव चव्हाणांच्या स्कूलचे अजित पवार हे शेवटचे विद्यार्थी. अजित पवार हे लोकनेते होते. आता कल्पना आहे तुम्हाला, आता लोकनेते वगैरे प्रकार संपत चाललेले आहेत. आता आकाशातनं नेते पण मग कळतं हा आपला नेता आहे. सोशल मीडिया, सर्वे, फेसबुक, इन्स्टा याच्यावर नेते उगवतात आणि मग लोकांना कळतं की हा माझा नेता आहे. अजित पवार हा मातीमध्ये उगवलेला आणि आकाशाकडे हात ठेवला. अजित पवार काही महापुरुष नव्हते. अजित पवार हे या काळातले राजकारणी होते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते आणि दोषही त्यांच्यामध्ये होते, पण ते माणसांचे होते हे सगळ्यात महत्त्वाचे. अजित पवार मला महत्त्वाचे यासाठी वाटतात कारण अजित पवार त्याला इंग्रजीमध्ये ऑर्गॅनिक नेता म्हणतात. ऑर्गॅनिक, सेंद्रिय नेता. असे सेंद्रिय नेते अजित पवार होते. अशा प्रकारचा माणूस जातो तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे खूप मोठी हानी होत असते. पण माणूस गेल्यानंतर आपण असं म्हणतो की पोकळी तयार झाली, पण पोकळी खरं म्हणजे तयार नसते होत, ती भरून निघते. रामकृष्णही आले गेले, त्यावेळी जग का ओसची पडली असं आपण म्हणतो. पण अजित पवार गेल्यानंतर मात्र असं वाटतं की खरंच पोकळी तयार झालेली आहे आणि ती पोकळी भरून काढायला अद्यापही कोणी सक्षम नेतृत्व नाही. महाराष्ट्रामध्ये ही अवस्था आहे. मी तर पुण्यामध्ये असतो. पुणे शहर, जिल्हा, बारामती या सगळ्या परिसरामध्ये तर काय अवस्था आहे तुम्ही कल्पना करा. अजित पवार गेल्यानंतर लोक ज्या प्रकारे शोक व्याकुळ झाले होते, असा हुंदका कुठल्याही नेत्याला उगाच मिळत नाही. असा आक्रोश कुठल्याही नेत्याला उगाच मिळत नाही. लोकांनी आपल्या गावातल्या यात्रा पुढे ढकलल्या, घरातली कार्य पुढे ढकलली. दादा गेले, दादांचं जे काही सर्वसामान्य माणसाचे नातं होतं असा माणूस. आणि मग मला असं वाटलं की आता नव्या पिढीला सगळ्यांना दादा सांगत राहणं फार आवश्यक. दादा हे केवळ दादा नाही आहे, दादा हे म्हटल्याप्रमाणे प्रतीक आहे, एक सिंबल आहे त्या लोकनेत्यांच्या स्कूलचं, यशवंतराव चव्हाणांच्या स्कूलचं, त्या ऑर्गॅनिक नेतृत्वाचं एक स्कूल आहे. तर हे सांगितलं पाहिजे की बॉस नेता असा जन्माला येतो. आणि लक्षात घ्या, अजित पवारांसारखा नेता जन्माला येणं हे महत्त्वाचं आपल्यासाठी यासाठी आहे तर आपण त्याला घडवलंय, आपण त्याला वाढवलंय, आपण त्याला निवडून दिलंय आणि वेळ आली तर आपण कान पण पकडलेलं आपल्या हातात. आता मग आणि चिंता काय वाटते माहिती, आपण लोकांनी सगळं आपला अंकुश बोथट करून टाकलेलं आहे. पूर्वी नेत्यांची हिंमत नव्हती मा लोकांपुढे जायची आणि गेले तरी मामा तो गावातला एकदा पेटे पटकेवाला असायचा, टोपीवाला असायचा, पण मंत्री जरी आला ना त्याच्या समोर आपला वाकायचा कारण त्याला माहिती असायचं हा सगळ्यात महत्त्वाचा माणूस. सर्वसामान्य माणसांनी आपला हा अंकुश गमावलेला आहे. अशा वेळी अजित पवार समजून घेतात. आणि एक तुम्हाला सांगतो म्हणजे श्रीहरी, एक लक्षात घ्या की काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी असा एक समज होता की तरुण पोरांना राजकारणाचं काय करतात. आता काही तरुण मुलं पुढे बसले, मला फार आनंद आहे.
पण तुम्हाला सांगू, जंतर मंतरनं सिद्ध केलं की तुमच्यापेक्षा पण ह्या पोरांना राजकारण जरा नीट कळलं. प्रॉब्लेम ह्या पोरांचा नव्हता, प्रॉब्लेम तुमचा आणि माझा होता. बाप काय म्हणतो, पोराला काही पोराला कळत नाही, तुला कळत नाही, ते कसं बोलायचं. आपली अडचण ही आहे. उलट पक्षी मुलं विचार करतात, मुलांकडे वैश्विक शहाणपण आहे, त्यांच्याकडे सगळी माध्यम आहे, त्याच्याकडे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, स्नॅपचॅट आहे, सगळं आहे. आपल्या पिढीला कळतच नाही की हे भानगड काय आहे, स्नॅपचॅट काय. मध्यंतरी मला एक मित्र मला म्हटला, म्हणे संजू काहीतरी करायला पाहिजे. काय, पोरगी प्रेमात पडलेली आहे, 18-19 वर्षांची आहे, तिला तू समजावून सांग. पुन्हा मला म्हटलं नाही, तुला सांगून काय उपयोग आहे, तू तिला सांगणार की लग्न कर, तुझं काही खरं नाही. मग त्याने एक आजोबा पकडले 70 वर्षांशी. त्या आजोबाला सांगितलं की तू त्या पोरीला समजावून सांग. ते आजोबा गेले मुलीकडे, म्हणजे बाळा प्रेम काय करते, अभ्यास कर. ती पोरगी म्हटली नाही, अभ्यास करत करतच प्रेम झालं. मग ते आपले कोथरूडचे ते म्हणाले, बाळा तुला हा मुलगा कुठे घेतला. ती म्हटली स्नॅपचॅट. आजोबा म्हणाले, स्नॅपचॅट हे कोथरूड जवळ आहे का. पण तुम्हाला हे माध्यमांची भाषाच कळणार नाही. सुरेश भटांची कविता आहे, जरी या वर्तमानाला कळे ना आमूची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलत तुम्हाला. या पिढ्यांची भाषा तुम्हाला एक लक्षात घ्या. आपल्याकडे जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईत गेलं तर लगेच भाकरी बिकरी बांधून आपण सगळं, इथे भाकरी बिकरी बांधून नाही, झोमॅटो स्विगी. देशभरात झोमॅटो स्विगीची पार्सल येऊ लागली. जो पाठवतोय त्याला माहित नाही हे कोणाला मिळणार आहे, आणि जो खातोय त्याला माहित नाही कुणी पाठवलं. पण मजबूत झोमॅटो स्विगीवर पिझ्झा बर्गर खात क्रांती करणारी पोरं. पण पुन्हा बर्गर खात गमत बघा, त्या पोलिसांनी एवढी मारहाण केली पोरांना, पोरीनं तर काय भयंकर मारहाण सगळं केलं. पोरं पण अशी मारली. बर्गर आलं की लगेच ते पोलिसांना, तुम्हाला घ्यायचं. तो असा पोलीस रागायला बघतोय, सर घ्या नाही. ही जी पिढी आहे ना, ही पिढी वाटते तेवढी आपल्याला, तिला कळत नाही असं अजिबात नाही. तिला फक्त संधी मिळाली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की या मुलामुलींपर्यंत राजकारणाचा आशय नीटपणे पोहोचवला पाहिजे. राजकारण काय आहे ते नीटपणे पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून अजित पवार कळणं हे फार महत्त्वाचं. एक बघा, म्हणजे आता मी बरोबर 4 वाजता येत असं मला अमृत म्हणाले, पण मी आपलं माझ्या पद्धतीने आलो. काहीतरी मग कारण पावसाचं, ट्रॅफिकचं कारण काय पुष्कळ असतं. अजित दादा जर इथे असते, अजित दादांनी म्हणजे जे काय मला खडसावलं असतं. अजित दादांच्या वेळेची भीती वाटायची. मी शरद पवारांना गमतीने म्हणायचो, तुम्ही तुमच्या पक्षाचं घड्याळ हे चिन्ह बहुतेक अजित दादांमुळे ठेवलेलं दिसतं. अजित दादांवर लोक घड्याळ लावायचं. मला आठवतं पुण्यामध्ये लोकमतचा एक कार्यक्रम होता आणि त्याला आम्हाला अजित दादांना बोलवायचं. आणि मी अजित दादांना फोन केला, म्हटलं दादा कार्यक्रम आहे, तुम्ही या. 2 वेळा 3 वेळा ते काही नाही. मग मी माझ्या स्टाईलमध्ये म्हटलं, दादा ठीक आहे तुम्ही येऊ नकाच, मग मी आहे आणि तुम्ही आहे. जर आला नाहीत तर इथून पुढे तुमच्या विद्या प्रतिष्ठानला कुठेही व्याख्यानाला बोलवा, मी येणार नाही. इथून पुढे तुमचं नावावर फुली, मी येणार नाही कुठे, पक्षाच्या कार्यक्रमाला कुठे देणार. अरे म्हणत नाही संजय असं काय करतो. मग त्यांनी तारीख दिली. म्हटलं बरं, JW मॅरियट नावाचं 5 स्टार हॉटेल आहे पुण्यामध्ये, तर तारीख दिली. म्हणजे दादा वेळ काय, म्हणजे सकाळी 8. दादा सकाळी 8ला कोण येतं, जरा माणसांची वेळ द्या. मग म्हणे बरं 10. आता ज्यांना पुणे माहिती आहे त्यांना माहिती आहे की JW मॅरियट हे सेनापती बापट रोडला आहे आणि मी राहतो पुणे मुंबई एक्सप्रेसवेला, म्हणजे गहुंजे स्टेडियम जवळ. तर मला तिथे JW मॅरियटला पोहोचायला किमान एक साधारणपणे पाऊण तास नॉर्मली लागतो, ट्रॅफिक असेल तर जास्त. 10 वाजता कार्यक्रम होता. मी माझ्या एका सहकार्याला बोलावलं, म्हटलं आपण जाऊया. त्याला मी घेतला नाही, मी निघालो. 9 वाजता निघालो. 9 वाजता निघालो आणि विद्यापीठ चौकामध्ये जोरदार ट्रॅफिक. माझ्या लक्षात आलं की आता गडबड आहे, आपण पोहोचू शकत नाही वेळेत, काय करायचं. मग त्यांचा वय जे आहे विकास पाटील, तुम्हाला माहिती असेल तर विकास हे सगळे आमचे ॲग्रिकल्चरचे मित्र आहेत सगळे. संतोष घसिंग पुढे बसलेले आहेत. संतोष घसिंग पण माझा वर्ग मित्र आहे. आमचे सगळे ॲग्रिकॉसच दादांकडे बऱ्यापैकी OSG PS वगैरे आहे. तर मी विकासला फोन केला, म्हणजे विकासला दादा 10:30. मग दादा निघाले, ठीक झाला. मला कळेना करायचं काय. शेवटी भैयासाहेब मी उतरलो गाडीतनं आणि माझ्या एका सहकार्याला फोन केला. त्याला म्हटलं बाईकवर ये.
तो रॉंग साईडनं बाईकवर आला, मी बाईकवर त्यासाठी बसलो आणि पटकन असं करत करत नॅव्हिगेटर 9:50ला पोहोचलो. 9:50ला पोहोचलो की 9:52ला दादा बरोबर आहे. तर दादा तुमची दहशत एवढी भयंकर आहे म्हटलं. दादांची ही दहशत होती. पण मी नेहमी सांगतो की दहशत नव्हती, हा दरार. दहशत आणि दरार याच्यामध्ये फरक आहे. दरारा कसं असतं माहिती आहे का? दरारामध्ये असं असतं की दादाचं एक वैशिष्ट्य होतं, संतोष घरशी आले, काय रे संतोष, अक्कल नाही का तुला, काय करते असं म्हणतील. आणि पुढच्या सेकंदाला आई बरी ना, परवा हॉस्पिटलला होती, काही अडचण नाही. हे जे असतं ना, हा दरारा वेगळा. आमचे पत्रकार कोणी काही बोललं तर जरा सहन करत नाही, पण पत्रकार परिषदेमध्ये ऐकत जातात थेटपणे म्हण तू मूर्ख काय बस काय. आणि आम्ही मी म्हणायचं तुम्ही काय वेळेवेळी आहात का, तुम्ही कसे काय गप्पा बसता अजित पवार समोर बोललं पाहिजे, तुम्ही मूर्ख काय म्हणता. पोरं सगळ्या ते म्हणतात तसं, पण नंतर ते जे काय नातं आमचं आहे ते आमचं नातं फार वेगळं आहे, ते खरे दात आहे. हे जे होतं तर म्हणून म्हटलं की हा दरारा जो आहे तो दरारा उगाच नव्हता. स्वच्छता, वेळ, टापटीप, शिस्तबद्ध. भैया साहेब परवा आपला अंबालिका साखर कारखाना आहे, जंगलबाग बघतात बऱ्यापैकी, तर त्या अंबालिका कारखान्यावर त्यांनी मला कार्यक्रमाला बोलावलं. मी पुण्याहून निघालो आणि मध्ये एका गावात थांबलो. ब्लॅक कॉफी माझी आवडती, ब्लॅक कॉफी घ्यायला मी थांबलो गेले. तिथे त्या आलेगावामध्ये त्या एक जण होता, त्याला मी विचारलं हे पुढे दौंड शुगर दिसतंय, हे कोणाचं? तर तो म्हणतो अजितदादाचं. त्याला माहिती नाही मी कोण आहे, मी कुठे चाललो आहे, काही संबंध नाही. तर तोच मला म्हटला हे ते काय होतं, डोंगराळ भाग, पाणी नव्हतं, रस्ता नव्हता, काही नव्हतं, तो देवासारखा आला म्हणे अजितदादा आणि एवढं सगळं. हे जे लोक तुमच्या गेल्यानंतर पश्चात जेव्हा बोलतात ना, तेव्हा अजितदादांनी काय केलेलं आहे याचा आपल्याला अंदाज येतो. आणि म्हणून मी असं म्हटलं की अजितदादा विकासाची दृष्टी असणारा, सर्वसामान्य माणसाच्या भोवती हा विकास झाला पाहिजे असं मानणारा अत्यंत द्रष्टा आणि महत्त्वाचा नेता. अलीकडे काय झालं माहिती आहे का, म्हणजे अलीकडे बऱ्याच अडचणी झालेल्या आहेत. मग श्रीहरी मला म्हणाला, श्रीहरी म्हटला की मराठी कसं बोलावं, कसं लिहावं यासाठी संजय राऊतांचं ऐकलं पाहिजे. अरे श्रीहरी, आता मराठीची एवढी पंचायत झाली की त्या विधानसभेच्या सभापतीचं मराठी ऐकायचं म्हणजे कठीण झालं. म्हणजे तो भैयासाहेब तो शोकप्रस्ताव ऐकून अनेकांनी मरण कॅन्सल केलं. की मेल्यानंतर हा शोकप्रस्ताव वाचेल आणि आपली मेल्यानंतर झेंड निघेल, अशी सध्या सगळी अवस्था आहे. अशा वेळी एकूण सगळ्याच अर्थांनी भाषा, मी तुम्हाला काय सांगतो काय लक्षात घ्या, महाराष्ट्र धर्म नावाची एक गोष्ट आहे, त्यामध्ये मराठी भाषा आहे. या सगळ्याचं नेतृत्व करणारे अजित पवार. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे विकासाबद्दल मी बोलतो, विकास इतकी महत्वाची गोष्ट. अलीकडे काय झालं माहिती का, मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. अरे विकासाच्या पलीकडे असतो ना. मी तुम्हाला मजा सांगतो, डॉक्टर अजित रानडे नावाचे एक प्रख्यात इकॉनॉमिस्ट, ते अजित रानडे एकदा आमच्याकडे कार्यालयात आले, लोकमतच्या कार्यालयात आले. आणि त्यांना मी म्हटलं अजित रानडे तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, मला एक सांगा इकॉनॉमिक्सच्या परिभाषेमध्ये विकासाची व्याख्या आहे. व्हॉट डू यू मीन बाय डेव्हलपमेंट? ते मला म्हटलं आवडे साहेब तुम्ही कधी फ्रान्सला गेला होता? मी म्हटलं मी बऱ्याच देशांना गेलो आहे, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही आपल्याकडे सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे. ते म्हटलं मी काही गेलेलो नाही. मग ते मला म्हणाले तुम्ही गंमत बघा, तुम्ही पॅरिसला जेव्हा जाता तर आपण काय करतो, आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. हॉटेलमध्ये चेक इन करतो. चेक इन केल्यानंतर पहिल्यांदा आपण काय, आपलं लक्ष कुठे जातं, मिनरल वॉटर, पाण्याची बाटली. रिसेप्शनला आपण फोन करतो, पाण्याची बाटली. ती विचारते कशाची पाहिजे, प्यायचं आहे. आज जा, कुठल्याही नळाचं पाणी. आपण म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण अमृत फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. अजित रानडे पुढे असं म्हणाले, ज्या देशामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये कुठल्याही नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकास. ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुला मुलींना प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास. आणि ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये सार्वजनिक दवाखान्यामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं प्रत्येकाला वाटतं त्याला. मध्यंतरी माझी आई आजारी पडली. पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल हा सरकारी दवाखाना आहे.
की माझ्या मित्राचा आहे, तिथे मित्र आहेत ते, मी आईला तिकडे घेऊन गेलो सरकारी दवाखान्यात. आईला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला म्हटलं, आई ससून हॉस्पिटलच्या शेजारी BJ मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल आणि BJ मेडिकल कॉलेजमध्ये मिळून जेवढे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तेवढे तज्ज्ञ डॉक्टर भारतातल्या एकाही खाजगी रुग्णालयात नाही. पण एक सवय लावलेली आहे, शिक्षण एवढं महाग करून टाकलं, पण एवढं महाग करून 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 करायचं काय? पेपर अमृत नीटचा पेपर दरवर्षी फुटत होताच, या वर्षी तो नीट फोडता आला नाही. त्यामुळे समजलं का हे पेपर फुटणार उत्तम चालणार होतं. पण पेपर फोडणारे कोण? पेपर फोडणारे कोण? कॉलेजमध्ये प्राध्यापक असणारे लोक, जे पेपर सेट करतात, जे मुलांना शिकवतात, असे मोठे मोठे नाव असणारे छोटे लोक, असं सगळं या प्रकारचे. आणि पुन्हा तुमच्याकडे फीस किती? ते मला गंमत वाटते. बालवाडीची फी 2 लाख, KG म्हणतात त्याला. अरे आम्ही लहान असताना आमच्या बालवाडीच्या बाई आम्हाला पकडून घेऊन जायचे बालवाडीला आणि वर पैसे चॉकलेट द्यायचे, तरी आम्ही जात नव्हतो. आणि 2 लाख रुपये फी. भैया साहेब 2 लाखामध्ये माझं अख्खं शिक्षण झालं, पण भरपूर शिकलो. BSc ॲग्रिकल्चर, बरोबर सांगतो, BCJ, MMCJ, MA पॉलिटिकल सायन्स, MPhil, MA अँथ्रोपॉलॉजी, डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स. आता माझं PhD अंतिम टप्प्यात आहे आणि सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत. आणि माझी चांगली गोष्ट काय, संतोष घोषिक हा माझा क्लासमेट आहे. शिकल्याचा फायदा काय असतो माहिती आहे का? क्लासमेट असतात. तर तो लोक एवढ्या मोठ्या पदावर जातात पण एकही क्लासमेट नसतो. कुणीतरी म्हणलं पाहिजे की नाही की हा माझा क्लासमेट होता. कुणीतरी म्हटलं पाहिजे की याने मला चहा दिला, कुणीतरी म्हटलं पाहिजे. असं कसं काय, म्हणजे याला काय? तर मुद्दा असा की हे सगळं जे काही भयंकर चाललंय विकासाच्या अनुषंगानं, अशा वेळी अजित पवार नावाचा माणूस महत्वाचा यासाठी. कारण मी म्हटल्याप्रमाणे विकासाची जी गोष्ट आहे ना, ह्याचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असतो. अरे अवस्था काय विकासाची? मी दिव्य मराठीचा राज्याचा संपादक होतो इथे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बसायचो, तेव्हा त्याचं नाव औरंगाबाद होतं. औरंगाबादमध्ये मी बसायचो. आणि तेव्हा त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये करमाटजवळ तुम्हाला माहिती तो अपघात झाला. सगळे आपले कोरोनाच्या काळात स्थलांतर झालं आणि ते सगळी जी मंडळी आहेत, शेतमजूर, सगळे मजूर आपले सगळे कामावरचे 16 मजूर रेल्वेच्या रुळावर त्या रेल्वे खाली चिरडून मेले. सगळी प्रेतं अशी पडलेली आहे, बाजूला सगळी भाकरी विस्कटलेली आहे. माझा छायाचित्रकार आला माझ्याकडे आणि मला म्हटलं, सर हा फोटो आहे, 16 मृतदेह आहे, भाकरी विखुरलेली आहे आणि हा फोटो वापरावा. आणि इथे जे माझे सगळे पत्रकार मित्र आहेत त्यांना माहिती आहे की साधारणपणे प्रेतांचे फोटो वापरू नये असा एक संकेत आहे. तर मी म्हटलं तुम्हाला काय वाटतं? मी लोकशाही मानणारा माणूस आहे, तर मी प्रत्येकाला विचारतो आणि मग नंतर मला हवं ते करतो. त्यामुळे त्यांना विचारलं की काय तुम्हाला वाटतं? सगळे म्हटले, सर हा फोटो वापरता कामा नये. मी तो फोटो पूर्ण पानभर वापरतो. मी म्हटलं लोकांना कळालं. आणि तेव्हा त्या फोटोच्या शेजारी मी कॅप्शन लिहिली, संतोष तुम्ही कवी आहात तर तुम्हाला ती कॅप्शन नीटपणे कळेल. फोटोची ओळ लिहिली, कॅप्शन लिहिली. ती कॅप्शन अशी होती, अजंठा वेरूळच्या परिसरात, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील हे मृतदेह आणि त्यांच्या शेजारी सापडेल विखुरलेली भाकरी. तेव्हा विकास विकास हीच त्या काळातली सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या. अशा प्रकारची अवस्था असताना मी तुम्हाला मुद्दाम का सांगतो की अजित पवार महत्वाचे का? कारण अजित पवार हा माणूस हा सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानणारा माणूस. सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे. आपण बाकी काही करू. मी मगाशी म्हटलं की अजित पवारला राजकारणाचं प्रारूप माहिती होतं, त्यामध्ये काय काय करावं लागतं ते सगळं करावं लागतं, पण त्यामध्ये सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू असला पाहिजे याची जाण होती. म्हणून ते अर्थमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते, जलसंपदा मंत्री होते, ग्रामविकास मंत्री होते. पण प्रत्येक मंत्रिपदा सांभाळताना त्यांच्याकडे एक लक्षात घ्या, मला नेहमी असं वाटतं अजित पवारांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक छान मिश्रण आहे. अमिताभ बच्चनचा पोरगा अभिषेक बच्चन बिचारा काही चमकला नाही. सुनील गावस्करचा मुलगा कोण हे लोकांना माहिती नाही. सचिन तेंडुलकरच्या पोराबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. पण शरद पवारांचा पुतळा मात्र अजित पवार होऊ शकला. शरद पवार नावाच्या वटवृक्षाखाली त्या छायेमध्ये वाढणं सोपं नव्हतं.
पण त्या छायेमध्ये अजित पवार नुसते वाढले नाही, अजित पवारने स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित केलं. त्याची गंमत काय माहिती का? एक महत्वाचं कारण असं आहे की शरद पवारांकडे जो एक आवाका होता राजकारणाचा, माणसांचा, महाराष्ट्राचा, उभा आडवा महाराष्ट्र माहिती होता, चांद्यापासून बांद्यापर्यंत, जलसंपदा असो, सिंचन असो, शेती असो, माती असो, काय वाटेल ते असो, हा सगळा आवाका जो आहे, हा आवाका शरद पवारांकडून अजित पवार शिकले. पण अजित पवारांनी आपलं राजकारण केलं. याचं कारण शरद पवारांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य असं, मैंने हमेशा मेरे दिमाग की सुनी, आणि अजित पवारांचं वैशिष्ट्य असं, मैंने हमेशा मेरे दिल की सुनी. शरद पवार बोलले म्हणजे काही खरं नाही. अजित पवार बोलले म्हणजे ते तेच करणार जे बोलले. अजित पवार बोलले म्हणजे करणार आणि नाही बोलले म्हणजे नाही करणार. अजित पवारचं सगळ्यात महत्त्वाचं सांगू का तुम्हाला, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. मी जसं यांनी मगाशी उल्लेख केला की त्या लग्नाला शरद पवारांनी अगदी मला हाताला पकडून बसवलं. प्रेम आहे, त्यात काही शंका नाही. पण शरद पवार जेव्हा मोदींना भेटले तेव्हा जे आम्हाला वाटतं ते आम्ही घेणारच, तो हक्क आम्ही गमावणारच नाही. की काल तुम्ही अभिजित दिपकेला भेटता, तिथे सगळा गोंधळ सुरू असतो आणि त्या गोंधळामध्ये म्हणजे मुळात राहुल गांधी तिथे मारहाण होते, त्याला रक्तबंबाळ होतो यांना भेटण्यासाठी, आणि तुम्ही थेटपणे भेट घेता. त्याचा जो मेसेज जातो त्यावर तुम्ही विचार केला पाहिजे, हे आपण करू. तसंच अजित पवारांच्या अनुषंगानं सुद्धा अजित पवारांवर तर मी प्रचंड टीका केली. त्यांनी जेव्हा भाजपसोबत जायचा निर्णय घेतला तेव्हा शिर्डीच्या सभेतलं, काही लोक इथे असतील त्या सभेला, शिर्डीच्या सभेतलं माझं अत्यंत गाजलेलं भाषण आहे, प्रचंड व्हायरल झालं, की जे अजित पवारांवर पूर्ण 25 मिनिटं ठोक ठोक ठोकणारं भाषण होतं. अजित पवारांनी ते भाषण ऐकलं, मला फोन केला, म्हणजे संजय राव काय करताय? म्हणजे काही काम करतो. मला ठोकण्याशिवाय काही काम आहे का तुम्हाला? तर या बोलवा. ही जी गंमत आहे ना, ह्या सहजपणे घेणं एवढं सोपं नाही. मी तुम्हाला म्हटलं मागाशी की हे मोर्चाकर्यांना ज्या प्रकारे हे लोक वागवत आहेत, आपल्याला विरोध करणारे विषय सुद्धा असता असले पाहिजे, जिव्हाळा असलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, अजित पवार एक माणूस म्हणून फार भारी. एक वैशिष्ट्य काय अजित पवारांचं, एकदम ते बेदरकार असायचं. आणि मला आठवतं जेव्हा ते गेले त्यापूर्वी 2 महिने मेसेज गेले होते भेटायला, त्यांनीच फोन केला मला, जिजाई बंगल्यावर पुण्यात सहज या भेटायला. तर माझ्यासोबत माझा ड्रायव्हर होता. तर माझा ड्रायव्हर हा पिंपरी चिंचवडमधला, जे गाववाले असतात टिपिकल, असा आपला धट्टा कट्टा शेंडी बिंडी असा एकदम टिळा बिळा असा लावलेला असा, आणि तो आला माझ्यासोबत. मग तो मला म्हटला, बरं मी इतक्या लोकांसोबत जायचो, इतक्या लोकांना भेटायला, तू कधी गेलो? अजित दादा. सर एक फोटो मला असतो. तर बरं ठीक आहे चल. तो आला, तर म्हणून तू बाहेर थांब. आमची मिटिंग झाली, मी दादांना सांगतो तुला फोटो काढायचा. मी आत गेलो, तर हा पट्टा आहे, तोही आला माझ्या मागे मागे आला आणि बसला. अजित दादा, आम्ही 2.5 तास गप्पा मारतोय, पण अजित दादा एवढे थोड 2.5 तासामध्ये एकदाही हा कोण विचारलं नाही. अरे एवढं महत्वाचं बोलताय, गोपनीय बोलताय. हे जर साहेब असते, हे कोण? गप्पा आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. सकाळची वेळ होती. दादा मला म्हटले, संजयराव काय घेणार? दादा ब्लॅक कॉफी. ठीक आहे, नाश्ता करत नाही म्हटलं, ब्लॅक कॉफी म्हणजे तुम्ही घ्या म्हटलं. ब्लॅक कॉफी काय व्हाईट कॉफी हे तुम्ही घ्या, मी जेवणार आहे. मग त्याने आपलं त्यांचं जेवण आलं, भाकरी वगैरे आले. मग नंतर ते त्यांच्या गडाला म्हणाले, त्या कार्यकर्त्याला आतल्या जो काम करतो, तर म्हणे जरा मला दूध आलं का म्हणे गावाकडे? पण हो मला 1 ग्लासभर दूध दे. आता त्यांच्या ग्लासाचं ते छान धारोष्ण दूध बघून मला मोह झाला, की आपण म्हटलं ब्लॅक कॉफी सांगून चूक केली. तुम्ही आपला शेवटी मनाचा हिया करून म्हटलं, दादा म्हटलं ते ब्लॅक कॉफी नकोच, हे दूध मला पण द्या. गंमत बघा. दादांनी त्याला हात मारले, इकडे रे, साहेबांना पण ग्लासभर दूध. बघा, दादांकडे काम करणारा, ज्याला आपण गडी म्हणतो, दादांकडे काम करणारा गडी. दादा काय म्हटले? म्हणजे साहेबांना पण 1 ग्लास दूध आहे. तो काय म्हटलं माहिती आहे का? दादा मला वाटलं तुम्ही एकटेच पिणार म्हणून राहिलेलं मी पिऊन टाकलं. असं जर माझ्या घरात झालं असतं तर मी किती भडकलो असतो. आणि मी दादांकडे बघितलं, मला दादा आता भडकणार. दादा काय म्हणतात, बरं झालं नाही का मला तरी ठेवलं. हा जो गोडवा आहे ना दादांच्या व्यक्तिमत्वामध्ये, हा प्रचंड गोडवा. मी नेहमी सांगायचो ना की अजित दादांच्या राजकारणाचं तुम्ही बाकी अनुकरण करू शकता, पण त्यांच्यातला गोडवा कसा आहे,
त्यांच्यात चांगुलपणा कसा आणला, हा चांगुलपणा जो होता ना तो अजितदादांमध्ये फार प्रचंड होता. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं जे राजकारण आहे ना ते शरद पवारांचं अधिष्ठान, पण त्यावरचं आपलं एक राजकारणाचं जे आहे ते त्यांनी उभं केलं होतं. आणि त्यामुळे अजित पवारांचं वेगळं राजकारण उभं आहे. तुम्ही कल्पना करा, 1982ला अजित पवार राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं आले. पण अजित पवार काही फार शिकलेले नव्हते. उंचीवर शरद पवार, तेव्हा वय काय फार नव्हतं शरद पवारांचं, पण ते मुख्यमंत्री झाले तर त्यांचं वय 38 होतं. त्यामुळे पण 1982ला शरद अजित पवार जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा पहिलं राजकारण काय, दूध संघ, सोसायटी, कारखाना, हे राजकारण. मी तुम्हाला सांगू का, दूध संघ, सोसायटी, शेती, माती असं राजकारण जे लोक करतात त्या लोकांना शहर कळत नाही. आणि जे लोक शहर बघतात त्यांना हे दूध, शेती, माती काही कळतं. भैयाचं आहे, मी लोकमत जेव्हा पहिल्यांदा जॉईन झालो, 2000ची गोष्ट आहे, 2001 मध्ये. तर मी नागपूरला माझा इंटरव्ह्यू विजय बाबूंनी घेतला. आणि विजय दादा आमचे मालक विजय बाबूंनी माझा इंटरव्ह्यू घेतला. तो घेताना तिथे एका इंग्रजी दैनिकाच्या एक बाई होत्या, सहज आल्या होत्या आणि त्या आमच्या गप्पा सुरू होत्या. त्यांना मी विचारलं, तुम्ही काय करता? ते म्हटलं मी या दैनिकामध्ये सिनियर करस्पॉन्डंट आहे. म्हटलं बरं, मग तुम्ही काय बघता? तर त्या म्हटलं मी मंत्रालयामध्ये महसूल विभाग सांभाळतो. तुम्ही त्या बाईंना म्हटलं हो का? अहो साध्या 7/12मध्ये पण खूप बातम्या असतात. त्या बाई मला म्हटलं व्हॉट इज 7/12? आता व्हॉट इज 7/12 म्हटणाऱ्या बाईला किंवा माणसाला, पुरुषाला कसं काय कळणार आहे की काय नक्की रेव्हेन्यू? आपली अडचण काय की आपल्याला शेती, माती म्हटलं की माहिती नसतं. अजित पवारांचं वैशिष्ट्य असं की अजित पवारांनी दूध संघ, सोसायटी, कारखाने, सहकार याचं राजकारण केलंच. आणि त्याच अजित पवारांनी भारतातलं सगळ्यात अत्याधुनिक असं पिंपरी चिंचवड महानगर उभं केलं. ज्याने कारखाना उभा केला, दूध संघ उभा केला, त्यानं हिंजवडीचा IT पार्क पण उभा केला. हे वाटतं पण सोपं नाही एकाच वेळी एवढ्या गोष्टी करणं. हा पण हवा का, तो पण हवा का? तुम्हाला माहिती आहे अजित पवारांना IAS अधिकारी चळा कापायचे, चळा. अदरवाईज IAS अधिकारी कोणाला घाबरत नाही, उलट पक्षी बरोबर नेत्यांना गुंडाळतात, असा सगळ्या IAS अधिकाऱ्यांचा त्याची ख्याती असते. पण मी एका नेत्याला, एका अधिकाऱ्याला विचारलं, म्हटलं तुम्ही एवढे शिकलेले, IAS झालेले, हा तर काही म्हटलं शिकलेला नाही नेता, तुम्हाला काय एवढं भीती वाटतं त्यांची? म्हणजे 3 कारण. पहिली गोष्ट, आम्हाला खात्री असते की अजित पवारांना सगळं माहिती आहे. तर मला फसवणं सोडूनच द्या, पण आम्हाला माहिती नाही असं म्हटलं तर खरडपट्टी ठरली, कारण सगळं माहिती आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अजित पवारांचे हितसंबंध नसतात. आणि तर काही लोकांचं काय असतं, आयुक्त एकदा नियुक्त केला की महिन्याला बंगल्यावर खोका आलं पाहिजे. आता खोका हा शब्द बऱ्यापैकी लोकप्रिय झालेला, तुमच्यापर्यंत पण पोहोचलेले आहेत ना खोकी हा शब्द. म्हणजे हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा जो आहे ते म्हटलं अजित पवारांचं वेळेचं जे प्रकरण आहे, पंक्च्युअलिटी. एक आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नवीन आले होते आणि दादा म्हणाले की उद्या जरा पाहणी करू आपण अमुक प्रकल्पाची. किती वाजता? 5 वाजता. ह्याला वाटतं संध्याकाळी 5. म्हटलं बरं. रात्री 9-10 वाजता दादांच्या वैयक्तीचा फोन आला की ते 5 वाजता. म्हणजे 5 वाजता तुम्ही रात्री का फोन केला? 5 म्हणजे पहाटे 5ला ना, पहाटे 5. तो नवीन होता, त्याला वाटतं म्हटले 5 तर ते नेते कुठे 5 वाजता येतात. हा 5:30 वाजता पोहोचला. दादा पाहणी करून निघून गेले. तर हे सगळं जे आहे, म्हणून मी असं म्हटलं की या सगळ्या पद्धतीचं प्रशासनावरची मांड, पूर्णपणे सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे याची जाण आणि आपल्यासाठी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे याचं भान, या सगळ्याच्या वैशिष्ट्यातनं अजित पवारांचं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व खुल्लं होतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे, अजित पवार मला का आवडायचे? एकदा मला अजित पवारांनी विचारलं, म्हणजे तुम्ही ठोकता, सगळं करता, पण मी बोलवलं की येता, गप्पा मारता, कशामुळे? तर गमतीनं असं म्हटलं, पण ते खरं होतं. म्हणजे दादा तुमचं हसणं मला फार आवडतं, मला हसणारी माणसं फार आवडतात. काही लोक असे असतात ना, असं त्याच्याकडे बघून वाटलं याचं कसं होणार. अजित पवार इतके खळखळून हसायचे, इतके भारी विनोद करायचे. कोणीतरी म्हणायचं दादा बोलताना आय लव्ह यू दादा, इथे बायकोला जाऊन म्हणतो. हे जे असायचं तुम्हाला आठवतं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आता जेव्हा होती तर त्या महापालिका निवडणुकीमध्ये दादाने सुरू केलं विकासाला साथ द्या. तो संबळ वाजवणारा होता, त्याने खाली जोरात वाजवायला सुरुवात केली.
दादा म्हणजे त्यांना सांगतो, तुला नाही सांगतो. पण हे जे होतं ना दादांमध्ये सहज मी त्यावेळी असं लिहिलं होतं की दादा म्हणजे बनव्यामध्ये गारव्याचा, बाकी सगळे विखार बनवा एकदम एकमेकांबद्दल तुटून पडले. म्हणजे असं वाटतं ना की आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, एखादा माणूस असं बोलतो, असं वाटतं की याला जर एक खून माफ केला तर हा आपला खूनच केला. आपल्याकडे लोक हॉर्न सुद्धा असं वाजवतात की त्या हॉर्नमधून शिवाय ऐकू येतात. असा विखार वाढत चाललेला असताना दादा अत्यंत मोकळेपणानं छान. दादाला म्हटलं, दादा तुझं वय किती? म्हणजे 67. पण दादा वाटत नाही तुमचं वय एकदम फिट आहात. त्याच्यामुळे एक साधी गोष्ट आहे, सकाळी लवकर उठतो, कामाला मोजकं खातो आणि लवकर झोपतो आणि पडलं की मला झोप लागतो. म्हणजे कसं काय? म्हणजे कारण माझ्या डोक्यामध्ये ह्याचं काय होणार त्याचं काय होणार हा विचार नसतो. बोललो विषय संपला की झोप. ते म्हटले ज्याला सुंदर झोप लागते तो खरा अध्यात्म. हे जे होतं ना, म्हणून मी असं म्हटलं की दादांचं आणखी वैशिष्ट्य काय माहिती का, एक लक्षात घ्या, अजित दादांचं वैशिष्ट्य असं की अजित दादा हा श्रीहरी जातीपातीच्या पलीकडचा नेता होता. जात पात धर्म कुठे जातील जय भीम म्हणतील, कुठे अलीकडे गेले जातीचं राजकारण. मी मला मगाशी सतीश चव्हाण सांगत होतो, म्हणजे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना मी त्यांची जात सांगितली, तोपर्यंत त्यांना जाती मिळते. कोणाची काय जात आहे, काय फरक पडतो, काही जातीच्या पलीकडे. आपल्याकडे काय झालं आहे, आपल्याकडे सगळं जातीचं. तुमच्या बीड जिल्ह्यामध्येच माझं एक मध्यंतरी व्याख्यान झालं आणि नंतर मला आम्ही जेवायला बसलो एकत्र, तर व्हॉट्सॲपवर ग्रुप आपल्या जातीचे दुकान तरुण मुलाच्या हातावर आपल्या जातीचं एवढं भूत वाढत असताना अजित पवारांचं जातीच्या पलीकडचं राजकारण हे मला फार महत्त्वाचं. मला गंमत सांगा, मध्यंतरी मी काय कॉलेजमध्ये गेलो होतो आणि त्या कॉलेजमध्ये माझं भाषण सुरू होतं. तर बोलताना मी त्या मुलांना असं विचारलं, म्हणजे तुम्ही बाहुबली सिनेमा बघितलाय? तर पोरं म्हटले हो बघितलं. पण तुम्हाला सांगू का, बाहुबलीच्या दिग्दर्शकांनी, बाहुबलीच्या निर्मात्यांनी जर अहिल्याबाई होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा काढला नसता, तिने अहिल्याबाई होळकरांवर सिनेमा काढला असता. बाहुबलीची देवसेना नवरा मेल्यावर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत बसते. आमची देवसेना अहिल्यादेवी होळकर, नवरा मेला, मुलगा मेला, सासरा मेला, कुणाची वाट न बघता 30 वर्ष घोड्यावर मान ठेवतंय आणि राज्यकारभार. माझं भाषण झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बाहेर मी गेलो, एका पोरानं मला मिठी मारली. बरं, अलीकडे कोणी मिठी मारली की भीती वाटते. तर सांगावं लागतं, वाटल्यास इंग्लिश बोलू नको पण मिठी मारू नको. मेलोडी असतो काय खायचं का चॉकलेट? तर मिठी मारल्यानंतर मी बघतोय तर माझा खांदा ओला, पोरगं रडतंय. ते म्हटलं, बाळा तुला काय रडतो का तू? पण साहेब तुम्ही लई भारी. ठीक आहे म्हटलं, भारी बोललो, कळलं, पण रडायचं काय? पण साहेब काय कॉलेजमध्ये लय वक्त येऊन गेले म्हटलं आतापर्यंत, पण पहिल्यांदा धनगर बघता. माझ्या डोक्याच्या बाहेर मला काही कळलंच नाही. पण मी धनगर असतो तर माझी काही हरकत नाही, पण तुला का वाटतं मी धनगर असेल असं? मला साहेब तुम्ही अहिल्याबाई होळकरांबद्दल काय बोलणार? म्हटलं मग आपला असल्याशिवाय एवढं पोट तिरकेने पुढे. हा जो जातीचा व्हायरस, जातीचा विषाणू आपल्यामध्ये भयंकर. आणि पूर्वी काय होतं माहिती आहे का, पूर्वी असं वाटायचं की आपण जेवढे पुढे जाऊ, प्रगत होऊ, तेवढे जात मागे पडेल. आता उलट पक्षी जात अधिकाधिक घट्ट होते का काय असं भय वाटत चाललं. कारण नसताना मी मराठा, तर त्याची कशाला म्हणजे जातीचा माज पण नको, लाज पण नको. आहे तू मराठा तर त्याला कोण काय करणार? कोणीच काही करू शकत नाही. आणि मी आहे कामगार, कोण काय करणार? मी आहे काय आणखी माळी कोळी साडी, काय करणार कोण? पण हे सगळं जे काय आहे ना, अजितदादांचं मला वैशिष्ट्य असं वाटतं की अजितदादा हे जातीच्या पलीकडे गेले तरी कधी जात मानले. एकदा मला आठवतं, अजितदादांच्या समोर व्याख्यान मी दिलं होतं. त्या व्याख्यानात मी असं म्हटलं होतं, ते अनेक ठिकाणी मी ते बोललेलो पण आहे. मी असं म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं महात्मा फुले. शिवरायांचा पहिला पवाडा गायला महात्मा फुले यांनी. रायगडावरची पहिली समाधी शोधून काढली महात्मा फुले. आणि
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सत्याग्रह केला 14 तळ्याचा, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर काय म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्या. शिवबा ज्योतिबा बाबा यांच्यामध्ये असणारं जैवनातं हे मी सांगतो यासाठी याला महाराष्ट्र धर्म म्हणतात. अजित पवार हा महाराष्ट्र धर्म कळलेला या महाराष्ट्राचा खराखुरा नायक. आणि म्हणून अजित पवारांना शिवाजी महाराज कळले होते. अजित पवार जुन्नरला जायचे, आताचे नेते सिन्नरला जातात. हे जे वैशिष्ट्य अजित पवार झाले, म्हणून म्हटलं की हे सगळे कंगोरे, हे सगळे पैलू समजून घेणं. इथे मला छान मुस्लिम बांधव दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षानं मुस्लिमांना जेवढ्याही जागा दिल्या मंत्री म्हणून, पदावर, आमदारकी, संघटनेमध्ये, थोडे कुठल्याही पक्षाने दिल्या नसतात. पण त्या सगळ्या जातीच्या धर्माच्या पलीकडे खूप महत्त्वाचं असतं की भारताची कल्पना काय. मी नेहमी सांगतो, माझं पुस्तक आहे वी द चेंज, आम्ही भारताचे लोक या नावाचं पुस्तक आहे. म्हणत अमृत मागच्या वेळी आपण आणलं. त्या पुस्तकामध्ये कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग सिनेमा पाहिला आहे का? भाग मिल्खा भाग कोणी बघितला आहे? वा. ती कविता अशी, धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलेत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भलांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती करणं फार आवश्यक आहे. मी अनेक सांगितले भाषणामध्ये. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, एका कार्यक्रमात मी आणि उद्धव ठाकरे एकत्र होतो. पहिलं भाषण माझं होतं आणि उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हटलं उद्धव साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंद हृदय सम्राट असं म्हणतात. पण एक लक्षात घ्या, हिंद हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. हा भारत. पंडित नेहरूंचं पुस्तक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, त्याच्यावर भारत एक खोज नावाची मालिका श्याम बेनेगरांनी केली. तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागला. हा भारत. हा भारत पुढे घेऊन जाणारे जे लोक आहेत ना, त्यापैकी अजित पवार एक होते. नाही तर अलीकडे काय अडचण होते, काही विचारा तुम्ही त्यांना. महागाई आहे, जय श्रीराम. आम्हाला नोकरी नाही, जय श्रीराम. मग ते श्रीरामाचं तरी काय खरं आहे. इकडे पेपर फुटला, तिकडे पेटी फुटली. तिकडे पक्ष फुटले, तिकडे आमदार फुटले, तिकडे खासदार फुटले. आता काय चाललंय काय. मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार करताना सर्वसामान्य माणसाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला ज्या राजकारणाच्या दिशेला जायचं आहे ते राजकारण हे कुठल्या प्रकारचं आहे. ते राजकारण हे यशवंतराव चव्हाण यांच्या स्कूलचं राजकारण आहे. ते राजकारण ज्या प्रकारचं राजकारण अजित पवारांनी केलं त्या प्रकारचं राजकारण. आणि म्हणून अजित पवारांनी पक्ष भूमिका घेतली. म्हटल्याप्रमाणे जेव्हा त्यांनी भूमिका घेतली तिकडे जायची तर त्यांच्यावर मी भरपूर टीका केली ती ऑन रेकॉर्ड टीका आहे. पण त्याचवेळी हे पण सांगितलं पाहिजे की अजित पवारांनी काही झालं तर एक आश्वासन प्रत्येकाला दिलं होतं, त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. मी काही करेन पण फुले शाहू आंबेडकरी भूमिका कधीही सोड. तिकडे नागपुरात त्यांना इकडे तिकडे बोलावलं गेलं, ते गेले नाही. माझी भूमिका फुले शाहू आंबेडकरी भूमिका आहे, ती मी कधी सोडणार. जेव्हा तिकडे बचेंगे तो बटेंगे तो कटेंगे वगैरे सुरू झालं, हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही ही भूमिका अजित पवारांनी थेट केली. त्यामुळे अजित पवारांनी ठीक आहे, त्यांच्या भूमिकांबद्दल काही मतभेद तेव्हाही माझे होते, आजही आहे. पण मुळामध्ये हे सगळं होऊन सुद्धा ज्या प्रकारची भूमिका अजित पवारांची होती ती भूमिका, ती मूल्य व्यवस्था लक्षात घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अजित पवार समजून घेताना या मुद्द्यांचा, या मूल्यांचा मला फार महत्त्वाचा भाग असं वाटतं. तुम्ही गंमत बघा, अजित पवारांचं मी म्हटल्याप्रमाणे जातपात धर्म, अजित पवारांनी महिलांना ज्या प्रकारे संधी दिली ना ती पण फार कौतुकास्पद आहे. अजित पवारांनी अनेक महिलांना, सुनेत्रा वहिनींना मी असं म्हटलं परवा की अजितदादांनी शेवटपर्यंत महिलांसाठी एवढं काम केलं की गेल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळेल अशी व्यवस्था करते. या प्रकारचं राजकारण करणं, या प्रकारची राजकीय भूमिका घेणं, या प्रकारची सामाजिक भूमिका घेणं, तुम्हाला सांगू ते काय करायचं का. शहरातल्या लोकांना अजित पवार कळतच नाही, कारण त्यांना साखर कारखाना कळत नाही, त्यांना सोसायटी कळत नाही. अजित पवारांच्या कुठल्याही संस्थेमध्ये तुम्ही कधीही जा. मगाशी उल्लेख केला त्या अंबालिका साखर कारखान्यात मी गेलो, 300 एकरांचा परिसर आहे. तिथला माळी मला भेटला.
माळी मला वाटलं साहेब इथलं एक झाड सुद्धा दादांच्या परवानगीशिवाय लावता येत नाही. आणि झाडाच्या फांदीचं ट्रिमिंग सुद्धा दादांना विचारलं, अरे हा माणूस मुख्यमंत्री, एवढे उद्योग, एवढे ते एका कारखान्यातल्या एका झाडासाठी तुम्ही करू शक्यच नाही. म्हणजे दादा येतील की दादाला फोन करायचा. मग दादा विचारणार कुठला वड, कुठला पिंपळ, आज त्या वडाजवळचा. बर काय कमाल. म्हणजे मे महिन्यामध्ये दादा एकदा आले म्हणे, झाडं मागवली, ही झाडं लावायची. दादा ते मे मध्ये झाडं कशी लागणार, पाणी नाही. जुलैमध्ये झाडं आली ना बघून व्यवस्थित. मग दादा म्हटले पुन्हा आनंद, का रे मी काय म्हणतो होतं, आली का नाही झाडं. तो माळी काय म्हणतो, साहेब माणसं तर तुम्हाला घाबरतातच पण झाडं पण घाबरतात. लहानसहान गोष्टी असतात. आणि पुन्हा तुम्हाला माहिती आहे की बारकावा काय असतो. त्या कारखान्यात मी बघितलं की 1200 लोक आहेत. त्या 1200 मजुरांना, कामगारांना ते क्वार्टर्स उपलब्ध करून दिले. आणि त्या क्वार्टरमध्ये घराच्या मागे दादांनी स्वतःहून असं ते तारेचे करून दिले, कपडे वाळून घालण्यासाठी. एक नेता जेव्हा असा असतो तेव्हा अत्यंत सामान्य गोष्टीचा, लहानसहान गोष्टींचा विचार आणि सर्वसामान्य माणसांचा विचार हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून मी असं म्हटलं की अजितदादांचा हा विचार करत असताना मी ज्याचा मगाशी उल्लेख केला तुम्हाला अजितदादा पुढच्या पिढ्यांना समजावून सांगावे लागेल. एक लक्षात घ्या, या पिढीला जाणीवपूर्वक राजकीय करण्याचा प्रयत्न अनेक आहे. त्यांना राजकारण कळलंच नाही पाहिजे. त्यांनी राजकारणाविषयी बोलूच नाही. त्यांनी फक्त आपला मोबाईल, रील्स. मुलगा विचार करतोय, मोबाईल दे त्याला. 3G 4G 5G जिजिरजी. मी नेहमी सांगतो की मला लष्करी तोयबाची भीती फार वाटत नाही, मला लष्करी होयबांची भीती वाटते. येस सर, येस सर. पण आपण बघितलं जंतर मंतरवर हे बघितलं की हे लष्करी होयबा नाही. त्या सोनम वांगचुकांनी परस्पर गडबड केली. CGPच्या ऐवजी JP कडे गेले. JP नड्डांच्या हातात सरबत घेतलं, उपोषण सोडलं. पण पोरं म्हटले नाही, आम्ही आमच्या मागणीबद्दल ठाकू. याचा अर्थ काय की मुलांमध्ये राजकीय शहाणपण आहे, पण ह्या मुलामुलींना नवी पिढी जी आहे ना त्यांचं राजकारण तुम्हाला सांगितलं पाहिजे. विषयांतर करून एक गंमत सांगतो. मागे पण मी एकदा सांगितली होती. मी जेव्हा लोकसत्ताचा सहसंपादक होतो तेव्हा बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले 2008. आणि बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणं हे आम्हाला फार मोठी घटना वाटली, मोठी गोष्ट वाटली, कारण ती खरंच क्रांतिकारक गोष्ट होती. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पुण्यामध्ये एक परिसंवाद होता. तेव्हा माझं पुस्तक आलं होतं, बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, पुण्यामध्ये परिसंवाद होता. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे असतो काय ही चिंता पुणेकरांना फार असते. तुला पु ल देशपांडे माहिती दिसते. पु ल देशपांडेंचं मी पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर असं एक निबंध. त्यात ते असं म्हणतात, आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागामध्ये काम करत असलो तरी अमेरिकेच्या अध्यक्षांना आपण सल्ला देऊ शकतो असे ज्याच वाटते त्याच पुणेकर. अरे हसना. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय असा परिसंवाद. आणि त्या परिसंवादाचा एक वक्ता मी, ही घटना आहे 2008 म्हणजे 18 वर्षांपूर्वीची. तेव्हा पहिलं भाषण माझं आणि बराक ओबामाबद्दल एकदम जोरात. तर मला खूप कौतुक होतं. बराक हुसेन ओबामा त्या नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष झाला आणि जोरदारपणे माझं भाषण करत होतो. 18 वर्षांपूर्वी मी खूपच तरुण होतो, आता पण तरुणच आहे. आणि जोरदार माझं भाषण सुरू होतं. माझं भाषण झालं, सगळं झालं. माझं भाषण झाल्यानंतर एक पुणेकर विचारवंत, पुण्यात सगळे विचारवंत असतात, पुणेकर विचारवंत आहे, ते उभे राहिले. ते म्हटले, संजय आवटे बोलले. बरं बोलले. बरं हे पुण्यामध्ये सुपरलेटिव्ह आहे. गुड, बेटर, बेस्ट, मग बरं. एखाद्याचं खूप कौतुक करायचं म्हणजे काय, बरं बोलास. पुणेकर भयंकर असतात. मी पूर्वी कोथरूडला राहायचो. माझ्या शेजारी जोशी नावाचे काका राहायचे. संतोष, मला एक पुरस्कार मिळाला पत्रकारितेचा. आणि मी आपला कारमधून तो एक पुरस्कार घेतला आणि पायऱ्या चढत होतो. जोशी मला म्हटले, काय हातामध्ये? मी म्हटलं, मेमेंटो आहे. कसला मेमेंटो आहे? म्हटलं, काय ते पत्रकारितेमध्ये चांगलं काम केलं म्हणून पुरस्कार आहे. बरं बरं बरं, आता खरंच चांगलं काम करा.
पुणेकर म्हणजे ते असं फार काही, तर ते झालं आणि बरं बोलले. पण बराक ओबामाबद्दल ते बोलले, पण एक लक्षात घ्या की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदले असं काय मला वाटतं. त्यांचं झाल्यानंतर मला प्रतिवाद करणं भाग होता. मी म्हटलं मला प्रतिवाद करायचा. मी आलो आणि म्हटलं बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदले असा माझा दावाच नाही. माझा दावा असा आहे जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. हे का सांगतो, हे बदलणारं जग आपल्याला कळलं पाहिजे. जंतर मंतरमध्ये काय चाललं हे तुम्हाला जर कळलं नाही, एक लक्षात घ्या, तुम्ही तरुण की म्हातारे त्याचा एकच पुरावा आहे. मी माझ्याकडे यायचं, माझ्याकडे टेस्ट आहे. तुम्ही तरुण की म्हातारे हे मी लगेच सांगतो. एका सेकंदात माझ्याकडे टेस्ट आहे. जो असं म्हणतो आमच्या वेळी असं नव्हतं तो म्हातारा झाला. नवीन काळात जे आहे तुम्हाला गंमत सांग. शरद पवारांना एकदा कसं गमतीने भेटायला गेलो, काय भेट झाली, गमतीने त्याला विचारलं साहेब म्हटलं सध्या काय करताय, म्हणजे काही नाही सेल्फी काढायला शिकतो. तुम्ही रिलिव्हंट राहणं नव्या काळात हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि म्हणून म्हटलं की नवा काळ, एक लक्षात घ्या, बराक ओबामा तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, त्याच अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आले, तिकडे पुतीन आले, तिकडे जिनपिंग आले, आपल्याकडे कोण आला हे सांगितलं नाही. पण हा सगळा जो पोट आहे, हा सगळा पोट नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला अजित पवारांसारख्या व्यक्तिमत्वाचं राजकारण काय आहे, महाराष्ट्र धर्म काय आहे हे सांगितलं पाहिजे. आणि तो महाराष्ट्र धर्म पोहोचवण्यासाठी अजित पवारांच्या राजकारणाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे. अजित पवार यांचं वैशिष्ट्य असं की अजित पवारांनी हातामध्ये कधीही गंडा घातला, गंडा दोरा. अजित पवारांना कुठला गंडा नव्हता आणि हातात कधी गंडा नव्हता. मला आठवतं मी साम टीव्हीला संपादक होतो आणि एका महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्याची मुलाखत मला घ्यायची होती साम टीव्हीला. त्यांनी खूप अभ्यास केलेला होता, तयारीनं आलेले होते, पण त्यांना पहिला प्रश्न मी काय विचारायला माहिती नव्हतं. त्याने असा हात केला आणि म्हणे बोलावलं साहेब. मी पहिला प्रश्न केला, एवढे गंडे दोरे कुठले आहेत, एकदम गडबडले. अजित पवारांचं वैशिष्ट्य असं होतं की अजित पवार हे स्वतःवर विश्वास ठेवणार. त्यांना माहिती होतं की मी जो काही आहे तो आहे अंधश्रद्धा आणि या गोष्टींचा कधीही अजित पवारांनी अजिबात विचार केला नाही. मला असं वाटतं हे खूप महत्त्वाचं. नव्या पिढ्यांना हे सांगावं लागेल की गंडे दोरे याच्या पलीकडे तुला तुझं आयुष्य घडवायचं आहे. हा पहिला मुद्दा. जे घडवायचं ते मनापासून केलं पाहिजे. अजित पवार हे अत्यंत परफेक्शनिस्ट होते. ठरलं एकदा की मला हे करायचं. मी तुम्हाला सांगू का, अमरसिंग तुमचं सगळ्यात मला कौतुक काय वाटतं, सगळ्याच लोकांचं खूप कौतुक केलं आहे. तुम्ही लोक संस्था चालवता हे लक्षात घ्या. आता काय झालं माहिती आहे का, ज्यांनी पिठाची गिरणी पण कधी चालवली नाही ते लोक देश चालवायला लागले. 1971 मध्ये तुम्ही ही शाळा स्थापन केली, बरोबर. त्यापूर्वीपासून तुम्ही तुमचे पिताश्री आणि या सगळ्या लोकांनी किती काय काय स्थापन केलं. आणि त्या काय होतं माहिती, मधल्या काळामध्ये गैरसमज झाला होता की 2014 मध्ये हा देश स्वतंत्र झाला. तेव्हा नवा सूर्य होतो, त्यानंतर लोक कपडे वगैरे घालू लागले. त्यापूर्वी सगळं अंधार युग होतं. हे सांगितलं पाहिजे हा देश इथपर्यंत आला कसा, सर्वसामान्य माणूस इथपर्यंत बोलू कसा लागला, लिहू कसा लागला. आणि सोपं नव्हतं. या देशामध्ये मतदार यादी तयार करणं, या देशामध्ये निवडणूक घेणं किती आव्हानात्मक काम होतं. बरं कल्पना आहे हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. भारत नावाचा देश लोकशाही झाला कसा याचा पूर्ण अत्यंत वृत्तांत त्या पुस्तकामध्ये येतो. निवडणुकीचे अधिकारी मतदार यादी तयार करण्यासाठी प्रत्येक घरात जायचे, घराघरात जायचे, टकटक करायचे, कडी असायची, टकटक करायची, बाई दरवाजा उघडायची, घरात कोण आहे, कुणीच नाही, मग तू कोण आहे. आपलं अस्तित्वच महिलेला माहिती नव्हतं. मग विचारायचे, बाई मतदार यादीत नाव नोंदवायचे, तुमचं नाव सांगा. ती म्हणायची माझं नाव मालन. बरं, नवऱ्याचं नाव सांगा. ती म्हणायची मी नसते घेत. तर निवडणूक अधिकाऱ्यांनी हे लिहिलंय आणि हे पुस्तक आहे या संदर्भात इतकं ओढ होतं. मतदार याद्यामध्ये घोळ घालणं सोपं आहे, मतदार यादी तयार करणं सोपं नाही. प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार दिला गेला. हा देश घडला कसा, इथपर्यंत आला कसा. यशवंतराव चव्हाणांचं स्कूल सांगताना यशवंतराव चव्हाण हिमालयाच्या मदतीला गेले आणि तो सगळा पट आपल्या लक्षात आला पाहिजे. हा देश इथपर्यंत जाऊन पोहोचला कसा. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तिथल्या प्रत्येक माणसाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार आहे. हे गंमत मी कायम सांगत असतो. मगाशी बराक ओबामांचा उल्लेख केला. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. चांगला काळ पण होता.
अमर सिंग तुम्हाला सांगतो काय माणसं असतील. डॉक्टर मनमोहन सिंगांची मुलगी उपिंदर कौर. उपिंदर ही हिस्टॉरियन, इतिहासाची अभ्यासक आहे आणि अशोका विद्यापीठाची डीन आहे. तिचं एक व्याख्यान आमची सरहद नावाची संस्था पुण्यात आहे, संजय नहार तुम्हाला माहिती आहे. संजय नहारांनी तिचं एक व्याख्यान आयोजित केलं आणि मी त्याला असं म्हटलं की संजय मला त्यांना भेटायचं आहे, मला मुलाखत घ्यायची, मला मनमोहन सिंगांची मुलगी, शिवाय प्राचीन इतिहासाचे अभ्यासक, तर मला भेटायचं. त्यांनी गप्पा सांगितले मला. त्या बाई जेव्हा आल्या तेव्हा काहीतरी गोंधळ झाला, कारचा किंवा काहीतरी गोंधळ झाला, तो नंबर लागला नाही, यांचा फोन स्विच ऑफ झाला, काहीतरी झालं. ते दोघं नवरा बायको रिक्षात बसले, आले निघून. त्यांना गाडी पाठवली होती. परत आल्यानंतर त्यांची बॅग कोणतरी उचलली, माझी बॅग उचलायची. कुठं जायचं रिक्षात. मी जेव्हा गेलो इतक्या साध्या दोघी. अरे म्हटलं बाप 10 वर्ष पंतप्रधान, बाप 5 वर्ष अर्थमंत्री केंद्रीय, बाप 5 वर्ष RBI गव्हर्नर, बाप 5 वर्ष विरोधी पक्षनेता राज्यसभेतला, म्हणजे एवढं काळ सगळं भूषवलं आहे सगळं. मी म्हटलं अहो उपेंद्र मॅडम, तुम्ही मनमोहन सिंगांच्या कन्या आहात तरी अशा कशा. ते म्हणतात त्यांची कन्या आहे म्हणूनच अशी. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि बराक ओबामा भारतामध्ये आले आणि आल्यानंतर मनमोहन सिंगांना भेटले. पण बराक ओबामा मनमोहन सिंग दोघे स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या, सगळ्या खऱ्या खुऱ्या. हसत नाही रे. याला कोणतरी सुपारी घेऊन माझं भाषण पाडायला होतं. तर दोघांनी एकमेकांना एकदम छान हे केलं. आणि मग बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट, तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे, तर पुस्तक प्रेझेंट. आणि त्या पुस्तकावर एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम. तेव्हा या दोघांच्या मध्ये कॉम्रेड सीताराम येचुरी उभे होते. सीताराम येचुरी खूप मोठा माणूस, वारले आता ते. पण कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य, काही करतील ना करतील पण लक्ष सगळीकडे असते. येचुरीने वाक्य बघितलं, स्पेलिंग बघितलं, ते त्या तेवढ्यात ते फार हे असतात माहिती. स्पेलिंग वगैरे बघितलं, सगळं बघितलं आणि म्हणाले मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही प्राचीन नाही आणि तुम्ही मोठे तर नाहीच. ओबामा म्हटले हाऊ कम. म्हणजे हे लक्षात घ्या की आम्ही 1774ला आमच्या देशामध्ये लोकशाही आली आणि तुमच्या देशामध्ये 1950ला आली. आम्ही प्राचीन आहोत हे मान्य करा. येचुरी म्हणाले 1950ला तुमच्याकडे लोकशाही आली, 1776ला तुमच्याकडे लोकशाही आली, हे खरं आहे. पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. भैयासाहेब लक्षात घ्या, 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी आपल्या व्हाईट हाऊसमध्ये बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला जेवायला बोलावलं. एका काळ्याला जेवायला बोलावलं व्हाईट हाऊसमध्ये, म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. ही अवस्था अमेरिकेमध्ये 1901 मध्ये होते. हे तेच वर्ष होतं जेव्हा तुमचा माझा राजर्षी शाहू महाराज आरक्षणाची घोषणा करत. आपला वारसा किती मोठा आहे. महाराष्ट्र धर्म, ज्या महाराष्ट्र धर्माचं नेतृत्व अजित पवारांनी केलं. माझे संत ज्ञानेश्वर जेव्हा आता विश्वात्मके देवे म्हणत होते तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता. तुम्ही लक्षात घ्या, संत तुकाराम जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक नावाचं नियतकालिक सुरू केलं तर मूक नायकच्या शिरोभागी तुकारामाचा भंग होता. काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजत. हा सगळा वारसा आपल्याला आहे. हा वारसा घेत आपल्याला पुढे जायचं असेल तर हा वारसा लक्षात घ्यावा लागेल आणि याचं राजकारणामध्ये रूपांतर कसं करायचं हे नव्या पिढीला सांगावं लागेल, शिकवावं लागेल. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख अलीकडे काय झालं, आपल्यापैकी प्रत्येकाने आज इथे मला चांगली बऱ्यापैकी तरुण मुलं मला बरीच दिसतात, ही चांगली गोष्ट आहे. आणि महिला जवळपास दिसत नाही ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. पुढच्या कार्यक्रमाला इथे मोठ्या संख्येने महिला असल्या पाहिजेत. अमृत मोठ्या संख्येने महिला असल्या पाहिजेत, किमान निम्म्या महिला असल्या पाहिजेत. आता कोणी टाळ्या वाजवणार नाही, फक्त हे मुली टाळ्या वाजवतात. जोरात वाजवा टाळ्या.
ऐका, पुढच्या व्याख्यानाला मी जेव्हा येईन तेव्हा किमान एक रांग पूर्णपणे मुलींची आणि महिलांची असली पाहिजे. बरोबर? एक लक्षात घ्या, तुम्ही जे करू शकता ते बघितलं ना मुंबईमध्ये पोलीस व्हॅन एका पोरीनं अडवली, बरोबर की नाही? त्यांना शक्य होतं का? ते म्हटले असते ते केली असती, पण ते डाव्या हातात तंबाखू कसं झालं? महिला, मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना हे सोबत आपल्याला नवा भारत, नव महाराष्ट्र उभा करायचा असेल त्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचवणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी मी असं म्हटलं की या नव्या पिढीपर्यंत राजकीय समज नीट कशामुळे बोललो, बाजारात उभं केलं. पोरगा 8वीला गेला, IITच्या एंट्रन्सची तयारी करतो. तर 8वीला आम्हाला चड्डी घालता येत नव्हती, IITच्या एंट्रन्सची तयारी करतो. आम्ही 7वी-8वीला असताना कोणी घरी यायचं, बाळा काय करतोस, कविता म्हणून दाखव, मोठेपणी कोण होणार. ते मध्यंतरी मी फेसबुकवर विनोद वाचला, तर पोराला विचारतात तू मोठेपणी कोण होणार, म्हणून तुम्ही कोणीही होईल पण असे मूर्खासारखे प्रश्न विचारतात. नीट, अरे हवं ते करा ना. तुम्हाला हव्या त्या विषयामध्ये मुलांना गती मिळाली पाहिजे, करता आलं पाहिजे. मी तुम्हाला काय सांगतो, सर्वसामान्य कुटुंबातली पोरं राजकारणात आले पाहिजे. सर्वसामान्य कुटुंबातली मुलांनी सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत. मध्यंतर 10वीची परीक्षा सुरू होती, मग जरा विषयांतर करत सगळ्याच मला बोलतो जास्त, कारण हे तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. 10वीची परीक्षा सुरू होती आणि 10वीची परीक्षा सुरू असताना माझा एक रिपोर्ट राहिला, पण असं 10वीचा अभ्यास कसा करावा याबद्दल काही सेलिब्रिटी आणि अभिनेते त्यांची काही कमेंट घेऊ का. म्हटलं घे बाबा. त्यानं सुबोध भावे वगैरे कोणाचे घेतले, गिरीजा गोडबोले वगैरे घेतले. त्यानं फोन केला नागराज मंडोळे. नागराज सर, 10वीच्या मुलांनी कसा अभ्यास करावा सांगाल का? तो नागराजच, तो मला सांगितलं असतं पण मी 10वीला नापास झालो. मग मी म्हटलं त्याला, अरे सगळ्यांचे घेते, नागराजची घेते नाही सर, ते नागराज तर 10वीला नापास झाले. म्हटलं हो, मी फोन करतो. पण नागराज 10वीला नापास झाला? हो सर. किती विषयात नापास झाला? मला 6 विषयात नापास झाला. मला 6 विषयात कसा काय नापास झाला? मला सर 7 विषय घेतले. मी तुम्हाला का सांगतोय, 6 विषयात नापास झालेल्या नागराज मंडळीला सुद्धा आपल्याला आयुष्यात काय करायचं हे कळालं. तुमच्या मुलामुलींना जे हवं ते करू द्या, त्याच्यावर काहीही लादू नका. तुम्ही पालक व्हा, मालक होऊ नका. तुम्हाला कल्पना आहे, केतन अग्रवाल सिया गोयल प्रकरण तुम्हाला माहिती आहे? पुण्यामध्ये मी ज्या ठिकाणी राहतो, माझ्या सोसायटीमध्ये केतन राहतो. तो गेला बिचारा, तो राहतो. आणि जे पोलीस अधीक्षक त्या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत, संदीप गिर, ते माझ्या फार जवळचे मित्र आहेत. ते मला ऑफ द रेकॉर्ड सांगितलं. मी त्यांना म्हटलं काय हो, म्हटलं ते पोरगी सगळं असं झालं तर आपण सगळी काय पोरगी कशी चुकीची वगैरे सगळं बोलतो. बरं सर, ती मुलगी मला जी बोलली ते फार भयंकर आहे. म्हणजे मी तिला असं विचारलं, त्याचा खून करण्याच्या पेक्षा आईवडिलांशी बोलायचं. तिने काय म्हणालं, सर खून करणं सोपं होतं, आईवडिलांशी बोलणं अवघड होतं. आपण आपल्या मुलांवर काय वेळ आणून ठेवलेली आहे. सिया तुमच्या पण घरात आहे. तुमच्याशी बोलण्यापेक्षा ती म्हटली, चक्क माझ्याकडे 2च पर्याय होते, एक तर खून करणे किंवा आत्महत्या करणे. आई बापाशी बोलणं शक्य नाही. तुमच्या मुलांना वाटलं पाहिजे की मी हक्कानं याच्याशी बोलू शकते, मी हक्कानं आईशी बोलू शकते, मी हक्कानं वडिलांशी बोलू शकते. अशा प्रकारची स्पेस तयार करत नव्या पिढीशी आपण बोललं पाहिजे. मला खात्री आहे की येणारी पिढी येणाऱ्या कालावधीमध्ये खूप चांगलं राजकारण निश्चितपणे घडवू शकणार. आणि राजकारण घडवण्याची क्षमता, हिंमत या पिढीमध्ये निश्चितपणे आहे. पण त्यासाठी त्यांना आयकॉन कोण आहे, आदर्श कोण आहे हे नीटपणे सांगितलं पाहिजे. अजित पवारांचा उल्लेख मी करत होतो आणि मुद्दाम सांगत होतो की अजितदादांबद्दल एक गोष्ट मला कायम अशी वाटते. आम्ही परवा पिंपरी चिंचवडमध्ये एक परिसंवाद होतो आणि सगळे संपादक आम्ही एकत्र अजित पवारांच्या अनुषंगाने बोलत होतो. सगळ्यांनी एक गोष्ट मान्य केली, अजित पवार गेल्यानंतर आपण त्यांचं महत्त्व सांगतो आहोत, पण अजित पवार असताना मात्र अजित पवारांवर आपण अकारण खूप टीका केली. कधी सिंचन घोटाळा, कधी अमुक घोटाळा, कधी तमुक घोटाळा. अजित पवार जेल जाईन, चक्की पिसिंग म्हणणाऱ्या लोकांनी पुढे काय केलं, पण माध्यमांनी मात्र अजित पवारांच्या विरोधामध्ये किती राग उठवलं, किती राग पेटवलं आणि पुढे काय झालं. आमचे एक संपादक असं म्हणाले, संपादक मित्र, की अजित पवारांच्या बद्दल आपण सगळे माध्यमं गुन्हेगार आहोत आणि आपण अजित पवारांची माफी मागितली. मला असं वाटतं की आपल्याला एखादा माणूस गेल्यानंतर समजतं, पण जेव्हा तो माणूस असतो तेव्हा पण त्याचं ते महत्त्व, त्याचं मोल कळणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. अजित पवारांचा विचार करताना अशा सगळ्या अंगांनी अजित पवारांचा विचार करता येऊ शकतो. मी त्याचा उल्लेख करताना, समारोप करताना 2-3 मुद्दे मला फार महत्त्वाचे वाटतात, नव्या पिढीसाठी सुद्धा, बाकीच्या लोकांसाठी सुद्धा. ज्याचा मगाशी उल्लेख केला
येणाऱ्या काळातलं राजकारण हे अधिकाधिक धर्मांध होत जाण्याचा धोका आहे. अशा वेळी धर्माच्या पलीकडचं राजकारण करण्याची एक स्पेस असणं फार आवश्यक आहे. येणाऱ्या काळातलं राजकारण हे जातीपातीचं राजकारण होण्याची फार मोठी शक्यता आहे, तेव्हा ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळातल्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांची स्पेस पूर्णपणे हरवून जाण्याची पण शक्यता आहे. वन नेशन वन इलेक्शन, पण माहिती आहे डिलिमिटेशन नंतर आणि वन नेशन वन इलेक्शन नंतर या देशातलं वैविध्य संपून जाईल की काय अशी शक्यता आहे. प्रादेशिक पक्षांचा अवकाश संपून जाण्याची शक्यता आहे. पंडित नेहरू असं म्हटले होते, तेव्हा 40 कोटी लोकसंख्या होती आपली. 40 कोटी लोक इथे असतील, इथे 40 कोटी लोकांचे 40 कोटी भारत आहेत. प्रत्येकाचा आपला भारत, असाच भारत असला पाहिजे असं काही नाही, प्रत्येकाचा आपला भारत. मध्यंतरी मी शाळेत गेलो, ते गाजरीला गाणं सुरू होतं, भारत माता. ते भारत माता म्हटली, गोरी गोरी पान भारत माता, केस मोकळे सोडलेले. असं काही नाही, आमची भारत माता काळी कुळकुळीत पण असेल, आमच्या भारत मातेचे केस कुरळे पण असतील. प्रत्येकाची एकच भारत माता असली पाहिजे अशी अपेक्षा बाळगण्याचं कारण नाही. या देशामध्ये वैविध्य आहे. पण मजा माहीत, मी मध्यंतरी कोल्हापूरला चाललो होतो आणि तुम्हाला बॉबी माहिती आहे का? बॉबी काय तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हां, तर बॉबी. तर ते बॉबी मी टोल नाक्यावर बॉबी घेतली. आपल्याकडे रस्ते कमी आणि टोल जास्त असतो, तर बॉबी घेतली. ते बॉबी सगळी अशी छान बोटामध्ये घातली आणि अशी घातली की लगेच फोटो काढावा लागतो. तो फोटो परत फेसबुकवर शेअर करावा लागतो, शास्त्र आहे. शेअर करावा लागतो फोटो. तो फोटो शेअर केला आणि लिहिलं, आज शाळेतले दिवस पुन्हा आठवले, आज बॉबी खाय. तेवढं त्या विदर्भातल्या पोरांना लिहिलं, सर ते बॉबी नाही, पोंगा पंडित आहे. एका जळगावच्या पोरानं लिहिलं, सर ते पोंगा पंडित नाही, ती पुंगळी आहे. अशी 12-13 नावं आहे. मी म्हटलं हा खरा भारत आहे, त्याचा कुठला शब्द खोटा नाही, सगळे शब्द खरे आहेत, हा खरा भारत. हा जो भारत आहे विधांगी, हा भारत, हा महाराष्ट्र, हे जपण्याचं सांभाळण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. इथे प्रत्येकाला स्पेस असली पाहिजे, इथे प्रत्येकाला अवकाश असला पाहिजे आणि लोकांतून उगवलेलं नेतृत्व इथे पुढे गेलं पाहिजे. वन नेशन वन इलेक्शन, वन लँग्वेज वन लीडर वन पार्टी असं असता कामा नये. ते वैविध्याची स्पेस लक्षात घेत पुढे जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अजित पवार या अंगानं समजलं, अजित पवारांची मांडणी या अंगाने करणं मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि मला ही खात्री आहे पूर्ण, काही जरी झालं ना तर शहरातल्या लोकांपेक्षा गावातली माणसं अधिक शहाणी असतात. गावातल्या माणसांची राजकीय समज अधिक जास्त असते. तुमची जेवढी समज आहे तेवढी समज शहरातल्या मुलांची किंवा शहरातल्या लोकांची नसते. त्यामुळे तुम्ही लोकांनी या प्रकारे पुढाकार घेणं फार आवश्यक आहे. आपलं राजकारण करणं, आपला महाराष्ट्र धर्म सांभाळणं यासाठी पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे जर केलं, येणारा काळ खूप छान असणार आहे. आमच्या सुरेश भटांचीच कविता आहे. सुरेश भट असं म्हणतात, मी समारोप करताना अनेकदा ही गझल वापरतो, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि कोके सुद्धा. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी पुढे म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काय त्यामुळे फसणार नाही. आणि कवी पुढे म्हणतो, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे पाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. पण हे करताना महाराष्ट्राचं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला समजलं पाहिजे. हा महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र, राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र तुम्हाला जिवंत ठेवायचा असेल, आजवर महाराष्ट्रानं कायम देशाचं नेतृत्व केले. लोकमान्यांकडे देशाचं नेतृत्व होतं. महात्मा गांधी होते गुजरातचे, पण शेवटी महाराष्ट्रामध्येच येऊन त्यांना आपलं आश्रम स्थापन करावा लागला. महाराष्ट्रानं कायम देशाचं नेतृत्व केलं, देशाला संविधान दिलं. महाराष्ट्र 2014 मध्ये जे काही भयंकर घडलं ते पण घडवलं एका मराठी माणसाने. 2010 मधलं आंदोलन, तर अण्णा हजारेंना अजून कळलं नाही आपण काय केलं. ते सकाळी उठतात बिचारे, सतरंगीची घडी घालतात, TV लावतात, काय झालं कोणा झोपीला असे आहेत. मराठी माणसाने महाराष्ट्राच्या मध्ये ही क्षमता आहे. आणि लक्षात घ्या, लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश आहे.
लक्षात घ्या, 10व्या नंबरचा देश आहे. जगातले फक्त 9 देशांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त. वाटलं तुम्ही गुगलवर जा. आता गुगल हा गुरु आहे. काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. किती मोठा महाराष्ट्र, कल्पना करा, फक्त 9 देशांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. एवढं वैविध्य, एवढा हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र धर्म असताना सुद्धा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. ते संधी मिळवण्यासाठी आपला वारसा काय आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मला महत्त्वाचं वाटतं अजित पवार. कारण अजित पवार हे त्या यशवंतराव चव्हाण किंवा स्कूलचे विद्यार्थी. तुम्ही कल्पना करा, यशवंतराव चव्हाणांचं स्कूल काय, मगाशी मी सांगितलंच, उजनी धरण जेव्हा बांधलं, भूमिपूजन झालं उजनी धरणाचं. ते भूमिपूजन सुरू असताना होत असताना यशवंतराव चव्हाणांचं गाजलेलं भाषण आहे. यशवंतराव चव्हाण असं म्हणतात, उजनी धरण म्हणजे चंद्रभागाच बांध घालावा लागला, चंद्रभागा अडवावी लागली. यशवंतराव चव्हाण त्या भाषणामध्ये म्हणतात, बा विठ्ठल, तुम्ही चंद्रभागा मी अडवतो, पण मला माफ करा, कारण तुझी चंद्रभागा अडवली नाही तर तुझ्याच लेकरांच्या ताटामध्ये भाकरी येणार, म्हणून मला हे धरण बांधावं. बघा, विकासाची ही दृष्टी आणि त्यासाठी काय करावं लागेल, आज हेच मिसिंग आहे. म्हणून मिसिंग लिंकचं हे हा फरक आहे. लक्षात घ्या, विकासाच्या दृष्टीमध्येच फरक आहे. तर विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस होता, ठेकेदार नव्हता. शक्तीपीठामध्ये काय मिळणार, समृद्धी महामार्गामध्ये काय मिळणार, ठेकेदार आणि गुत्तेदार आणि कंत्राटदार यांच्यावर अवलंबून जेव्हा सगळं होतं. तुम्हाला कल्पना आहे, पुणे नावाचं शहर पहिल्या पावसामध्ये भैयासाहेब संपून जातात. आमच्या शहरामध्ये आले केंद्रीय मंत्री आणि म्हणाले, आता पुणे शहरामध्ये लवकरच उडणारी बस. आणि पावसाळ्यामध्ये आम्ही बघितली बुडणारी बस. हे का घडतं असं लक्षात घ्या. आम्ही लंडनला गेलो होतो. लंडनमध्ये थेम्स नावाची नदी आहे. थेम्स नदी आपल्या गोदावरीच्या निम्मी आहे, पण थेम्स झळाळते खळाळते आणि तुमच्या नद्या मात्र संपूर्ण गेल्या. याचं कारण काय? मी विचारलं त्यांना. ते म्हणाले, आमच्याकडे नदीच्या कलाकारानं इमारती उभ्या राहतात आणि तुमच्याकडे बिल्डरच्या कलाकारानं नदी बांधतात. जर तुम्ही ओढ्यावर नाल्यावर घर बांधाल तर घरात नाला घुसणार. तुम्ही नदीमध्ये वाळू काढाल तर नदी तुमच्या शेतामध्ये घुसणार. आणि म्हणून या सगळ्या विकासाचा एकत्रित वेग आपल्याला नवं राजकारण विकसित करायचं असेल तर अजित पवारांच्या राजकारणाचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं लोकांमधून उगवलेलं नेतृत्व की जे लोकांना जबाबदार आहे. मी म्हटलं तुम्हाला की उत्तरदायित्वाची भावना यशवंतरावांच्या राजकारणामध्ये होती, उत्तरदायित्वाची भावना शरद पवारांच्या राजकारणामध्ये होती, अजित पवारांच्या राजकारणामध्ये होती. ती भावना कायम राहिली पाहिजे. यासाठी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजितदादांबद्दल किती बोलावं असं वाटतंय. फक्त एक मात्र वाटतं, भैयासाहेब समारोप करताना एक मात्र असं वाटतं, काही वेळा काय होतं माहिती आहे का, आम्ही पत्रकार संपादक आपण हे बोललो याचं फार कौतुक असतं. याला मी थेटपणे खुणावलं, त्याला मी थेटपणे सुनावलं. अजितदादांवर खूप थेटपणे टीका केली. समोरासमोर जरी भेट झाली तरी पण त्याचा निम्मा भाग टीकेचा असायचा. अजित पवार खूप चांगले लिस्नर होते, खूप शांतपणे ऐकायचं. बोल बोल शांतपणे ऐकत राहायचं. टीकेचाच होता. मला नेहमी असं वाटतं की अजित पवारांना आपण सगळं बोलतो. म्हणजे आज जे बोलतोय ते दादा मला तुम्ही आवडतं ते सांगायचं राहूनच. दादा हे सगळं झालं नंतर मी खूप टीका केली. तुम्ही इकडे गेला तिकडे गेला, भूमिका बदलल्या, अमोक ढमक वगैरे. मी तर अगदी जॉनी लिव्हर वगैरे काय वाटेल ते म्हटलेलं आहे, सगळं म्हटलं. पण दादा तुम्ही आवडतं का, मी मला हक्काचे वाटतं, मी मला माझे वाटतं. माझा स्वभाव असा आहे, सगळ्या नेत्यांना माहिती आहे, सगळ्या नेत्यांच्या डोळ्यात डोळे भिडवून मी बोलू शकतो. तर कुठल्याही नेत्याकडे मी कधी कुठलं काम घेऊन गेलेलो नाही. अजितदादांकडे मी कधी कुठलं काम घेऊन गेलो नाही, हा मुद्दा वेगळा. पण दादा सर्वसामान्य माणसांसाठी आपला आहे अशी खात्री असायची. दादा तुम्ही मला आवडता हे म्हणायचं मात्र राहून गेलं. आज ते खूप म्हणावं असं वाटतंय आणि दादा आपल्यासोबत नाही. थँक्यू.